कालच्या 30 तारखेला रत्नागिरीमध्ये संविधान सन्मान मंच यांच्या माध्यमातून राष्ट्र संरक्षण मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। हा मोर्चा गेल्या आठवड्यामध्ये जो रत्नागिरीमध्ये एक विशिष्ट मोर्चा काढला होता की जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, आणि त्या मोर्चाला दिलेलं उत्तर म्हणून हा कालचा मोर्चा याच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे। खरं तर नीट परीक्षेमध्ये देशामध्ये गोंधळ झाला आणि त्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीनं एक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं, आणि उभं केलेलं आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रविरोधी पार्टीनं हायजॅक केलं, आणि त्यांच्याबरोबरच देशामधील जे मोदी विरोधी पक्ष आहेत त्याने त्याला पाठिंबा दिला आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला। आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये संसदेवर हल्ला करून संसद उखडून टाकू, या देशाचं नेपाळ करू, अफगाणिस्तान करू, आणि पंतप्रधानांना अतिशय खालच्या पातळीवर बोलून त्यांचा अपमान करणं, ह्या सगळ्या कृती आपण जर पाहिल्या तर या कुठंच एखाद्या राष्ट्राभिमानी व्यक्तीला मान्य होतील अशा नाही आहेत। आणि म्हणून ह्या सगळ्या कृतीकडे पाहताना या सर्वांचा जी दिशा होती ती या राष्ट्रामध्ये देशामध्ये अराजकता माजवावी आणि त्यामधून आपली राजकीय पोळी भाजावी असा त्या पाठीमागचा हेतू होता। कारण पंतप्रधान हे एका देशाचे असतात, खरं तर ते कुठल्याही एका पक्षापुरते मर्यादित नसतात। आणि मग त्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा एखाद्या खालच्या पातळीवर जेव्हा बोललं जातं त्यावेळेला त्याचे परिणाम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात। त्यावेळेस त्यांच्या बाबतीत वाईट बोलणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांच्या आई बहिणीचा उद्धार करणं, त्यांच्या जिवंतपणे त्यांचं कार्य करणं, अशा प्रकारची जेव्हा वागणं हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा आंदोलकांच्या माध्यमातून होतं त्यावेळेला तो त्या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान असतो, तो नरेंद्र मोदींचा अपमान नसतो। आणि त्यामुळे साहजिकच ह्या सगळ्या प्रकरणामुळे आज आपल्या देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर खाली जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? लोकशाहीमध्ये आपल्याला विरोध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं, या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आंदोलनं करता येतात, निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला पक्ष निवडता येतो, सत्ताधारी पक्ष निवडता येतो, विरोधी पक्ष निवडता येतो। पण त्यासाठी ह्या अशा प्रकारचे आंदोलनं की ज्यामध्ये अतिशय अश्लील असं तरुणांचं वागणं असेल, त्या ठिकाणच्या घोषणा असतील, हे कधी निषेधार्हच होतं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी काल रत्नागिरीमध्ये एक मोर्चा काढला गेला आणि त्याला हजारो तरुणांनी आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यामुळे नक्कीच या देशामध्ये आज 10% 15% जरी विरोधातलं वातावरण जरी दिसत असलं तरी आज संपूर्ण जनता या अखंड देशासाठी आणि मोदीजींच्या पाठीशी खासपणे उभी आहे, अशा प्रकारचं चित्र काल आपल्याला त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये पाहायला मिळालं। आपल्याला कल्पना आहे 2019 ते 2022च्या जून जुलैपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। या कालावधीमध्ये ती केतकी चितळे हिनं खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर थोड्या एका शारीरिक व्यंगात्वर टीका केली होती किंवा एक पोस्ट शेअर केली होती। सरकारनं काय केलं होतं? 40 दिवस तिला कोठडीमध्ये ठेवलं होतं। पालघरमध्ये आपल्याला माहिती आहे हिंदूंचं साधूंचं हत्याकांड झालं, त्या हत्याकांडावर ती बाजू घेतली म्हणून पत्रकार अर्णब गोसावीला अटक केली गेली, त्याला घरातून फरफटत नेऊन त्याला अटक केली गेली, त्याला शेवटी सुप्रीम कोर्टानं दिलासा देण्याची वेळ आली। आपल्याला कल्पना आहे एका नेव्हीतल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काही वाक्य बोललं म्हणून त्याच्या अंगावर शाई मारली गेली, त्याचाही अपमान केला गेला। मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीनं फक्त टीका टिप्पणी केली म्हणून अनेक दिवस तुरुंगात डांबण्याचं काम त्यावेळच्या महाविकास आघाडीनं केलं। मग काल देशाचे पंतप्रधान की ज्या देशाचं सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर, त्यांच्या आई बहिणीचा उद्धार केल्यानंतर त्या ज्याने केलं त्यांना आज कुठल्या पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे हे खरं तर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे। परंतु त्याच वेळेला ज्याने आंदोलन केले आणि अशा प्रकारचं घाणेरडं वर्तन केलं त्यांना सोडून द्या,
त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नका अशा प्रकारची मागणी केली जाते। ही दुतोंडी भाषा जी आहे ती आज विरोधी पक्ष करताना आपल्या सगळ्याला दिसतोय। त्याचप्रमाणे आपण परवा पाहिलं, दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर ते हिंसक वळणावर गेलं आणि मग शेवटी या आपल्या कल्पना आहे की या देशातली अराजकता माजू नये, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या होणारं नुकसान, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून देशाचे शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्रजी प्रधान यांनी आपला राजीनामा दिला। आणि राजीनामा दिल्यानंतर ज्यांनी आंदोलन केलं त्यांना एक वेगळ्या प्रकारचा, मला असं म्हणायला लागेल की त्याला आसुरी आनंद म्हणता येईल। कारण हे आंदोलन करण्याची पार्श्वभूमी अशी होती की नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्यानंतर जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। त्यांच्या कुटुंबावर अतिशय दुःखद प्रसंग निर्माण झाला। परंतु या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर CJPच्या तथाकथित नेत्याने जे आंदोलन उभं केलं, त्या आंदोलनाचा शेवट या देशाच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं झाला। राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं या सगळ्या मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी नेमकं काय केलं? त्यांचे सगळे नेते आणि त्यांची ती चौकड यांनी दिल्लीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी करून धिंगाणा केला। हेच अपेक्षित होतं त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना? हाही प्रश्न आज तरुण वर्गाला पडणार नाही आहे? त्यांनी कुठली भूमिका घेऊन आंदोलन केलं होतं? त्यांनी काय दिशा या आंदोलनातून जनतेला दिली, विद्यार्थ्यांना दिली? हाही प्रश्न आज समाजासमोर उभा राहिलेला आहे। त्याचप्रमाणे काल देशाच्या लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांनी या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षा पद्धतीवर अतिशय कडक पावलं उचलून एक अतिशय नवीन निर्णय घेतला गेला। आणि यामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारचा घोळ झाला, कुठल्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर जवळपास 10 कोटी रुपये दंड आणि 10 वर्षे शिक्षा असं प्रावधान असलेलं नवीन बिल संसदेनं मंजूर केलं। तेही बिल मंजूर करताना विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थानं सहाय्य केलं नाही, परंतु ते बिल मंजूर झाल्यानंतर याचं कुठंतरी स्वागत त्या कॉक्रोच पार्टीनं केलं पाहिजे होतं, परंतु तेही कुठे केलेलं आपल्याला दिसलं नाही। मग हे केवळ आंदोलन हे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार यांना विरोध करण्यासाठी, त्यांना या सत्तेवरून खाली उतरण्यासाठी आणि या देशात गोंधळ निर्माण करून, अराजकता निर्माण करून या भारताचा नेपाळ करण्याची जी घोषणा करत होते ती प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठीच केलं होतं, अशा प्रकारचं खरं तर माझं मत आहे। आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना माझी खरं तर हात जोडून विनंती आहे की आपण फार तरुण आहोत, आपल्या देशातली पूर्वीची राजकीय परिस्थिती आपल्याला कल्पना नाही आहे, जे आपल्याला समोर दिसतं आपण त्या सगळ्यावर विश्वास ठेवतो। तर कुठल्याही परिस्थितीवर आपण त्रयस्थ नजरेनं पाहून खरं काय खोटं काय हे आपण पाहिलं पाहिजे। मग नक्की आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला लक्षात येईल। खरं तर मी एका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला निश्चितच त्या पक्षाचा अभिमान देखील आहे। अर्थात काम करणाऱ्या माणसाकडून चुका होतात, त्याच्यामुळे सरकारकडून चूक झाली नाही किंवा होणार नाही अशा प्रकारचा दावा मी कधीच करणार नाही आणि केला देखील नाही। परंतु एक नक्की की भारतीय जनता पार्टी, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म याला कुठेतरी यत्किंचितही धक्का लागेल अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडून कधीही होणार नाही, हा विश्वास मला आहे आणि तो विश्वास तुम्ही देखील बाळगा, अशा प्रकारचं आवाहन मी आपणाला नक्की करेन।